शिवसेनेतली अस्वस्थता पुन्हा चर्चेत। एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नाराजी व्यक्त केल्याची माहिती। विधान परिषद निवडणूक महायुतीतला तिढा आज सुटणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली महायुतीची बैठक। दोन्ही उपमुख्यमंत्री रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे, उदय सामंत उपस्थित राहणार। पुणे, नाशिक, संभाजीनगरमधून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। आदित्य ठाकरे करणार जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये चर्चा। संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यातल्या जागांवरची महायुतीमध्ये रस्सीखेच। जळगावमध्ये विधान परिषदेसंदर्भात शिवसेनेची बैठक पार। जळगावची जागा लढण्यावर स्थानिक नेत्यांचं एकमत। स्थानिक नेत्यांचा निर्णय एकनाथ शिंदेंना कळवला जाणार। पुण्यामध्ये आज रात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश। जमावबंदीच्या काळामध्ये आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। कांद्यासाठी केंद्र सरकारकडून हमी खरेदी दर जाहीर। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार। कांद्याला दर मिळत नसल्यानं महाविकास आघाडी आक्रमक। चांदवडमध्ये आज आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको, तर सोलापूरमध्ये खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरणार। फक्त नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याला हमीदर जाहीर केल्यानं किसान संघटनेचा आक्षेप। सर्व महाराष्ट्रातल्या कांद्याला हमीदर जाहीर करा, अजित नवले यांची मागणी। दीपाली सय्यद यांची मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक वादामध्ये उडी। भ्रष्टाचार झाल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप। अशोक खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूवर गुन्हा दाखल। अघोरी पूजा, दैवी तोडग्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप। भोंदू कमलेश अधिकारीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल। आंबेनळी घाटातलं रेस्क्यू ऑपरेशन 20 तासानंतर पूर्ण। 8ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश। पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीसोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू। महिला अत्याचार आणि मारहाणीची पोलीस फिर्याद घेत नसल्यानं आत्मदहन। विठ्ठल खर्चनसं मृत्यू झालेल्या व्यक्तीचा। शेतकऱ्यानं स्वतःच्या हाताने तोडली मोसंबीची बाग। विहिरींनी तळ गाठला, पाण्याअभावी फळबागा सुकल्या। अंबड तालुक्यातल्या बागायतदारांवर आर्थिक संकट। जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। जाफराबाद, भोकरदन, परतूर आणि मंठा तालुक्यांना झोडपलं। केळी पिकासह घरांचं देखील मोठं नुकसान।